लेखकाचं मनोगत आणि ऋणनिर्देश. वाटेवरल्या पाऊलखुणा या पुस्तकाची निर्मिती अचानक झाली नाही. त्यासाठी खूप वर्ष मी विचार करत होतो. 2002ला श्री भालचंद्र नेमाडे सरांची कोसला ही कादंबरी वाचली. त्यातील पांडुरंग सांगवीकर याची भूमिका खूप आवडली. अत्यंत सोपी आणि साधी भाषा, मनाला भिडणारं असं ते पांडुरंग सांगवीकरांचं व्यक्तित्व नेमाडे सरांनी वाचकांसमोर उभं केलं होतं. ते खूप आवडलं. 2002लाच श्री लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या तसेच लातूर किल्लारी येथील भूकंपावर आधारित असलेलं एक पुस्तक वाचनात आलं. त्यात सुद्धा अत्यंत साध्या सोप्या भाषेत विचार व्यक्त झालेले होते. त्यामुळे त्याचाही उपयोग मला माझ्या लेखन प्रपंचात झाला. झोंबी, उपरा, भाकरी आणि फूल, लेडीज हॉस्टेल, माझा बाप आणि मी, मजल दरमजर, वायकर भटजी, श्री गिरीश प्रभुणे यांचं पारधी हे पुस्तकही त्याच काळात वाचलं आणि ते सर्वच पुस्तकं अतिशय साध्या सोप्या भाषेत असल्यामुळे मलाही वाटलं की आपणही आपल्या अंध समाजाविषयी म्हणजे अंध विद्यार्थी, अंध नागरिक यांच्याविषयी काहीतरी लिहावं. वरील सर्व पुस्तकांनी मला लिहिण्याची प्रेरणा आणि चालना दिली.